महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात आंदोलन सुरू आहे आणि समाजाला न्याय मागणं हा समाजाचा जनतेचा अधिकार आहे, आंदोलनकर्त्यांचा अधिकार आहे। परंतु या आंदोलनाच्या मागून कुणाला तरी राजकीय हेतूने प्रेरित होऊन टार्गेट करणं हे या ठिकाणी चुकीचं आहे आणि ते सांगण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला, मराठा समाजाला आज या ठिकाणी मी निवेदन करतोय। खरं म्हणजे जरांगेंनी ज्या दिवसापासून आंदोलन सुरू केलं त्या दिवसापासून ते आजपर्यंत त्यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू देवेंद्र फडणवीस हेच राहिलेले आहेत। जे जसा काही देवेंद्र फडणवीस हाच मराठा आरक्षणाला आडवा आहे किंवा मराठ्यांच्या प्रश्नांसंदर्भात आडवे आहेत अशा प्रकारचं चित्र कुणाचा तरी राजकीय अजेंडा आहे तो राबवतायत की का अशा प्रकारची भावना झालेली आहे। देवेंद्र फडणवीसांचं मराठा समाजासाठी योगदान नाही का? तर सीएम असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं। ते हायकोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टात नाकारलं गेलं नाही। परंतु नंतर उद्धवजी ठाकरेंचं सरकार आलं, त्यांच्या निष्काळजीपणामुळे त्या ठिकाणी आरक्षण गेलं, परंतु त्यांना जाब विचारला गेला नाही। आणि तेच आता आम्ही देवेंद्र फडणवीसांची बाजू घ्यायला गेलो तर आम्हाला देवेंद्र फडणवीसांचा रोग झालाय सांगतात। मग तुम्हाला काय देवेंद्र फडणवीस द्वेषाचा रोग झालाय का असं आम्ही म्हणायचं का? सरकार म्हणून जर आपण विचारत असाल तर शरद पवार साहेब या राज्यात अनेक वर्ष मुख्यमंत्री होते। त्यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली अनेक सरकार त्या ठिकाणी होती। त्यांना आम्ही जाब विचारत नाही का? तर ते मराठा म्हणून। उद्धव ठाकरे 2.5 वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांना आम्ही जाब विचारला नाही। तेव्हा आंदोलन आक्रमकतेनं अशा प्रकारची भूमिका नव्हती, त्यांना आपण बाय दिला होता का? तेव्हा प्रश्न नव्हते का? हाही सवाल या निमित्तानं आहे। आपलं राज्य हा पुरोगामी महाराष्ट्र आहे। 18 पगड जातींना एकत्रित घेऊन छत्रपतींनी राज्य केलं। या ठिकाणी ओबीसी आरक्षणाला संविधानिक धक्का लावू शकतो का? ओबीसीतून आरक्षण द्या अशा प्रकारचं शरद पवार सांगू शकतात का? उद्धव ठाकरे सांगू शकतात का? काँग्रेसचे नेते सांगू शकतात का? किंबहुना ओबीसीतून आरक्षण द्या हे ते लिहून देणार आहेत का? हे त्यांना त्या ठिकाणी विचारावं। सरकार सकारात्मक असताना चर्चा सोडून वातावरण कलुषित होऊन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होत नाही का? आणि उद्या जर ही दरी मोठी झाली तर साधणार कशी की हा महाराष्ट्र जातीपातीमध्ये कोणाला दुभंग व्हायचा आहे याचंही उत्तर त्या ठिकाणी मागितलं पाहिजे। रक्तरंजित इतिहास देवेंद्र फडणवीस साहेब रचत आहेत। गृहमंत्री असूनही त्यांच्याविषयी वाटेल ते बोलताय, एकेरी बोलताय, चिचोरी चाळे बोलताय। असं असतानाही फडणवीस साहेब किंवा सरकार सहन करतंय, फक्त शांतता राहावी म्हणून। आणि जर ही शांतता राहावी म्हणून ते शांत असतील, संयमी भूमिका देवेंद्रजी घेत असतील तर ती त्यांची दुर्बलता समजू नये हेही नम्रपणे या ठिकाणी सांगावंसं वाटतंय।
आंदोलन मराठ्यांच्या प्रश्नांसाठी आहे की देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून कोणासाठी राजकीय अजेंडा आपण चालवताय? मी सुपारी घेतलंय असं म्हणून आंदोलनाचे अपमान त्या ठिकाणी करणार नाही, परंतु यामागे बोलवता धनी कोण आहे की बोलवते धनी अनेक कोण कोण आहेत हेही त्या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला आता समजायला लागलेलं आहे. आपण शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, काँग्रेस नेत्यांची भूमिका का विचारत नाही की देवेंद्र फडणवीस देशाची फक्त कावीळ झाले, त्यांना राजकीय उद्देशानं आपण टार्गेट करतोय? सरकार विरोध हा आपला अजेंडा आहे, बीजेपी विरोध हा आपला अजेंडा आहे, देवेंद्रजी विरोध हा आपला अजेंडा आहे की मराठ्यांचे प्रश्न समन्वयातनं सोडवणे हा आपला आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे, हे जनतेसमोर स्पष्टपणे यायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस असतील, छगन भुजबळ असतील, गिरीश महाजन असतील, त्या ठिकाणी चंद्रकांतदादा पाटील असतील, अनेक आमदार असतील, राजेंद्र राऊतांसहित, त्याचबरोबर अलीकडे प्रकाश आंबेडकर असतील, सगळ्यांवर त्या ठिकाणी टीका करायची, खालच्या पातळीवर त्या ठिकाणी आरेतुरेने बोलायचं, ही काय महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. याला पाडीन त्याला पाडीन, याची जिरवणार त्याची जिरवणार. मला वाटतं मराठा समाजाने जो विश्वास आपल्यावर टाकला, कारण मराठा समाजांच्या प्रश्नांसाठी आंदोलन होतं म्हणून विश्वास आहे, त्यातनं अहंकार येता कामा नये, अहंकार वाढू नये. आपल्या व समाजाच्या हिताचं ते नाही आहे, कारण अहंकारातून रास झाल्याची अनेक उदाहरणं आतापर्यंत या ठिकाणी पुढे आलेली आहेत, इतिहास आहे. कोण जिंकावं असं आपल्या मनात दडलंय ते तरी एकदा सांगून टाका. आपल्या पोटात नेमकं काय आहे ते एकदा ओठावर येऊ द्या. तुमचा द्वेष फक्त भाजप आहे, देवेंद्रजी आहे, म्हणून नांदेडला भाजपची सीट त्या ठिकाणी पाडण्यासाठी पुढाकार घेतला गेला, परभणीला घेतला, हिंगोलीला त्या ठिकाणी काही झालं नाही, संभाजीनगरला झालं नाही, आणि त्याच्यामुळे जिथे भाजपचे उमेदवार आहेत तिथेच या ठिकाणी अशा प्रकारची भूमिका घेतली. मग आपला नेमका गोल काय आहे? भाजप, देवेंद्रजी आहे, पर्टिक्युलर काही लोक आहेत की समाजाच्या हिताची भूमिका आहे, हे या ठिकाणी समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे पवार साहेब सह्याद्रीच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, उद्धवजी ठाकरे साहेब उपस्थित राहिले नाहीत, त्या ठिकाणी काँग्रेसचा कोणी नेता राहिला नाही. त्यांना चुकूनही एका शब्दानं विचारलं नाही की मराठा समाजाच्या हितासाठी समन्वयाची भूमिका घेत असताना आपण का गेला नाहीत, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला गेला नाही. उलट पक्षी पवार साहेबांनी सांगितलं की सरकारनं भूमिका घ्यायची असते. मग पवार साहेब या राज्याचे मुख्यमंत्री अनेक वर्ष राहिले, तेव्हाही मराठा प्रश्न होता. त्या ठिकाणी पवारांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष सरकार होती, उद्धवजींचं 2.5 वर्ष सरकार होतं. त्यावेळेला का प्रश्न आक्रमकपणे या ठिकाणी पुढे आला नाही? आणि पवार साहेबांनी सांगितलं की जरांगेची काय चर्चा झाली हे आम्हाला माहित नाही. आता जरांगे साहेबांचं कार्ड तर ओपन आहे, ते लाईव्ह समोर कॅमेरा असल्याशिवाय 4 भिंतीत कोणाशी बोलतच नाहीत. त्याच्यावर सरकारची काय चर्चा झाली, सरकारचे प्रतिनिधी जे बोलत होते ते जसंच्या तसं लाईव्ह त्या ठिकाणी आहे, आणि त्याच्यामुळे या ठिकाणी ते काही लपून राहिलेलं नाही. मला सांगत असताना त्या ठिकाणी सांगितलंय प्रवीण दरेकरांनी आंतरवालीला यावं, त्या ठिकाणी मी नक्की येईन. मीच काय सगळे मराठा आमदार भारतीय जनता पार्टीचे घेऊन येऊ, परंतु त्या ठिकाणी आपण देवेंद्रजींच्या संदर्भात अशी का भूमिका घेताय, किंवा देवेंद्रजींनी या ठिकाणी मराठा समाजासाठी मुख्यमंत्री असताना
त्या ठिकाणी केलेल्या गोष्टींची आपण जाहीरपणे कबुली द्या. तुम्हाला सगळ्यांना तिथं बोलवून पायाशी बसवून त्यांना आरोपीसारखं बसवून जो आनंद त्या ठिकाणी लुटायचा आहे तो या ठिकाणी योग्य नाही आहे. चर्चाही सरकारकडे येऊन होत असते. बरं, तुमच्यासाठी मराठा समाजासाठी त्या ठिकाणी सरकार तुमच्याकडे अनेकदा आलं, अनेक मंत्री आले, अनेक मंत्र्यांची शिष्टमंडळं आली. त्या चर्चेतनं काय झालं? दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनी 10% आरक्षण दिलं, कोर्टात टिकवण्याची हमी सरकारने दिले. स्वतः मुख्यमंत्री नवी मुंबईत आली, जल्लोष केला, मराठा तर आरक्षण या ठिकाणी दिलं गेलं. आता प्रश्न पहिला नोंदींचा होता, नोंदीनंतर त्या ठिकाणी सगळे सोयऱ्यांचा आला, नंतर ओबीसीतनं आरक्षणाचा आल्या. वारंवार भूमिका त्या ठिकाणी बदलत गेल्या आणि त्याच्यामुळे नेमकं तुम्हाला काय हवंय? देवेंद्रजींना टार्गेट करायचं आहे, भाजपला टार्गेट करायचं आहे की मराठा समाजासाठी काही गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहेत? माझ्या बाबतीत गरीब मराठा समाजासंदर्भात मला सांगताय, मला गरज नाही. मी तर 24 तास गरीब मराठ्यांसाठी काम करत असतो. अनेक बेरोजगार तरुणांची यादी देईन, व्यवसाय उद्योगात उभ्या केलेल्या लोकांची यादी त्या ठिकाणी देईन. आझाद मैदानावर आंदोलन झालं होतं त्यावेळी पडद्यामागे सहकार्य ताकद देण्याची भूमिका मी त्या ठिकाणी घेतली. ती मराठा समाजाच्या प्रांजळ प्रश्नांसाठी. मी मीडिया घेऊन आलो नाही, मी काय भूमिका निभावतोय सांगितलं नाही, लाईव्ह केलं नाही, फेसबुक लाईव्ह त्या ठिकाणी केलं नाही. त्याचप्रमाणे देवेंद्रजी सीएम असताना अनेक मराठा समाजाच्या संघटनांना, नेत्यांना अनेकदा भेटवून समन्वयाची भूमिका घेतली, कृती केली, दिखावा त्या ठिकाणी केला नाही. आणि आता मला वाटतं प्रश्नांभोवती आपण फिरलं पाहिजे, व्यक्तीभोवती, पक्षाभोवती फिरण्यापेक्षा. नाहीतर राज्यातल्या सर्व मराठ्यांना राजकारण विरहित अभियान चालवावं लागेल का, असा प्रश्न आज मराठा समाजाच्या अनेक विचारवंतांच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. परंतु समाजात फूट नसावी, दुही नसावी या प्रगल्भतेतून बहुतांश मराठा समाज शांत आहे. त्यांनी आता विदाऊट नेता आंदोलन दुसरं उभं करावं का? कारण मराठ्यांना नेतृत्व नसताना आंदोलन होतं. हे लाखोचा मूकमोर्चा काढून मराठ्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलंय. कारण मराठे गर्दी करतात ही प्रश्नांसाठी, समस्यांसाठी, आणि म्हणून नेतृत्व कोण आहे हे बघत नाही. परंतु त्याचा फायदा घेऊन जर प्रत्येकाशी आरेरावी, प्रत्येकाला गन पॉइंट वर घेण्याचा प्रयत्न असेल, चिचोरे चाळे एकेरी बोलणं, मोठ्या मोठ्या नेत्यांना त्या ठिकाणी अपमानित करणं, हा अधिकार आपल्याला मराठा समाजाने दिलेला नाही. हे लक्षात त्या ठिकाणी घेण्याची आवश्यकता आहे. माझ्या बाबतीत खरं म्हणजे वैयक्तिक त्यांना कोणी बोलायचंच नाही. जर त्यांच्या विरोधात बोललं की त्या ठिकाणी मग SMS, फोन, शिव्या, ही एक मुठभर टोळक्यांची त्या ठिकाणी पद्धत झालेली आहे. परंतु मला वाटतं की विचार स्वातंत्र्य आहे, त्या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे, संविधानाने आंदोलनाचा अधिकार दिलाय आणि त्यातनं चर्चेतनं, समन्वयातनं जास्त आंदोलनं यशस्वी होतात. आणि म्हणून अहिंसेच्या मार्गातनं त्या ठिकाणी महात्मा गांधीजींनी आंदोलन जे केलं ते आज जगभरात अहिंसेची चळवळ लक्षात आहे. त्याच्यामुळे आपल्या बरोबर असेपर्यंत चांगला, बाजूला गेल्यानंतर काही एखादं वक्तव्य केलं तर ते चुकीचं. आताच मी आज ऐकलं की बारसकरांची गाडी जाळली गेली. कुठलीही मनोवृत्ती, कुठे आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र घेऊन चाललोय याचाही विचार करण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे.
मराठा बांधवांसाठी 100% त्या ठिकाणी अनेक गोष्टी या सरकारने केलेल्या आहेत. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री मराठा समाजाच्या विषयी संवेदनशील आहेत. त्या ठिकाणी आक्रमकपणे भूमिका घेतायत, कायद्याच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे आपला सरकारवर विश्वास असायला पाहिजे आणि सरकार माझ्या पायाशी यावं, सरकारने नमावं, यापेक्षा चर्चेच्या फेरीतनं सरकारबरोबर मंत्रालयात सह्याद्रीवर येऊन चर्चेतनं मार्ग काढावा. तो महाराष्ट्राला आणि मराठा समाजाला जास्त या ठिकाणी अपेक्षित आहे. अनेक गोष्टी मराठा समाजाच्या तळागाळापर्यंत पोचलेल्या नाहीत. मराठा बांधवांसाठी अनेक निर्णय घेतले गेले. 10% आरक्षणाचा घेतलाच. एकूण 4,500 अधिसंख्य पदे भरली. मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या 42 आंदोलनकर्त्यांपैकी पात्र 35 वारसांना एसटीत नोकरी दिली गेली आणि 35 कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख त्या ठिकाणी दिले गेले. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून गरीब मराठा समाजाला व्यवसायात मार्गदर्शन हवंय ना, ताकद हवी ना, वैयक्तिक व्याज परतावा योजनेतनं रेकॉर्ड ब्रेक आतापर्यंत 1 लाख त्या ठिकाणी लाभार्थ्यांना याचा लाभ झालाय. मग हे गरीब मराठ्यांच्या हिताचं नाही का? 6,112 कोटीचं कर्ज आणि जवळपास 700 कोटीचा व्याज परतावा या ठिकाणी दिलेला आहे. गट व्याज परतावा 13 कोटीचा दिलेला आहे. राजश्री छत्रपती शाहू शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या माध्यमातून सर्व आर्थिक मागासना जवळपास 17,54,494 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 9,262 कोटी रुपये मंजूर केलेत. सारथीच्या माध्यमातून UPSC मध्ये राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती योजनेतनं 51 उमेदवार यशस्वी झालेले आहेत, ज्याच्यामध्ये 12 IAS अधिकारी, 18 IPS अधिकारी, 8 IRS व 1 IFS चा समावेश या ठिकाणी आहे व इतर सेवा. MPSC मध्ये 304 उमेदवार यशस्वी झालेत. एकूण 2,109 विद्यार्थ्यांना 97 कोटी रुपये दिलेले आहेत. महाराणी ताराराणी स्पर्धा परीक्षेत 11,393 विद्यार्थ्यांना 45 कोटी रुपये दिलेले आहेत. सारथीची विभागीय कार्यालय, ज्याला छत्रपती शिवाजी महाराज संकुल असं नाव दिलंय, 8 विभागात शासनाकडून विनामूल्य जमिनी दिल्यात. सारथीचं पुणेला कार्यालय सुरू झालंय, काम पूर्ण झालंय. सारथी खारघरला 119 कोटी रुपये दिलेत. सारथी उपकेंद्र कोल्हापूर 176 कोटी, सारथी नाशिक 158 कोटी, छत्रपती संभाजीनगर 140 कोटी, लातूर 172 कोटी, नागपूर 204 कोटी, असे एकूण 1,024 कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. आणि या प्रत्येक ठिकाणी 300 विद्यार्थ्यांची अभ्यासिका आणि 500 मुले आणि 500 मुलींचं वसतिगृह त्या ठिकाणी असणार आहे. कौशल्य प्रशिक्षण सारथीतर्फे 35,726 विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि या छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास या प्रशिक्षणाअंतर्गत 27,346 मराठी विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण सुरू आहे. श्रीमंत मालोजीराव भोसले सारथी व इंडो जर्मन टूलरूम प्रशिक्षण 146 प्रशिक्षण पूर्ण झालेत आणि 466 प्रशिक्षण सुरू आहेत. 9 ते 11 साठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना गेल्या वर्षी 32,539 विद्यार्थ्यांना 32 कोटी रुपये आणि यावर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी रुपये दिलेले आहेत. महाराजा
सयाजीराव गायकवाड परदेशी शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून 4 जुलै 2023 रोजी मंत्रिमंडळाची मान्यता घेतली आणि दरवर्षी 75 विद्यार्थी या ठिकाणी 12 ऑगस्टला या संदर्भात 23ला जाहिराती प्रसिद्ध केले आणि MS साठी 60 लाख तर PhD साठी 1.60 कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथाचा जो आपला अभिमान छत्रपती आहे 50,000 प्रती प्रकाशित ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका आणि माध्यमिक शाळांमध्ये त्या वितरित करून आपला इतिहास प्रखरपणे जिवंत ठेवण्याचं काम त्या ठिकाणी होतंय. डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना 3,79,373 विद्यार्थ्यांना 1,293 कोटी रुपये वितरित करण्यात आले. स्वाधार योजना निर्वाह भत्त्यात वाढ, प्रतिवर्षी प्रति विद्यार्थी शहरामध्ये 60,000 रुपये देण्यात येतात. विभागीय मुख्यालय ठिकाणी 51,000, जिल्हा ठिकाणी 43,000, तालुका ठिकाणी 38,000 रुपये थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात या ठिकाणी जातात. एवढ्या योजना, एवढ्या सवलती मराठा समाजासाठी, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी होत असताना केवळ त्या ठिकाणी राजकीय अभिनिवेशातनं कोणाचा तरी अजेंडा आहे, कोणाला तरी भाजपला टार्गेट करायचं आहे, कोणाला तरी सरकारला टार्गेट करायचं आहे आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचं आहे, हे आम्ही खपवून घेणार नाही. त्यांच्या चुका काय आहेत दाखवाव्या, आम्ही कबूल करू, आम्ही माफी मागू. पण उठसूट देवेंद्रजींना एकेरी बोलणं, चिचोरे चाळे, अरे कोण तुम्ही चिचोरे चाळे काढायला? एखाद्या नेत्याचं महाराष्ट्रासाठी योगदान असतं. आपण आक्रमकतेने बोला, टीका करा, मागण्या करा, पण प्रत्येक नेत्यावर व्यक्तिगत खालच्या पातळीवर बोलणं थांबवलं पाहिजे. ते पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारं नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत, मराठा समाजाच्या हितासाठी आम्ही आहोत, पण आपली भूमिका पारदर्शक आणि त्या ठिकाणी निष्पक्ष असली पाहिजे. मागणी नेमकी असली पाहिजे. आता आज मागणी एक, उद्या ती पूर्ण झाली की दुसरी, परवा ती झाली की चौथी तयार करायची. म्हणजे आपण रोज लाईव्ह आणि त्या ठिकाणी मीडियात राहिलं पाहिजे का? म्हणजे आंदोलन दीर्घकाळ चाललं पाहिजे की प्रश्न सुटून हा महाराष्ट्र सुखानं शांततेने राहिला पाहिजे, याचा विचार करण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे. आणि माझं नम्रपणे जरांगे साहेबांना, आमच्या शंभूराजेंच्या भाषेत जरांगे दादांना विनंती आहे की आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, परंतु अशा प्रकारे एक कल्ली, एक दिशेनं कुणाला टार्गेट करून कुणाच्या तरी फायद्यासाठी हे आंदोलन त्या ठिकाणी वापर केला जाऊ नये, अशी आमची नम्र प्रार्थना आहे. नाहीतर यापुढे या आंदोलनाच्या प्रत्येक भूमिकेमध्ये जर राजकीय अभिनिवेशातनं काय झालं तर जशाच तसं त्या ठिकाणी प्रत्युत्तर किंबहुना माहिती त्या ठिकाणी दिली जाईल. दरेकरजी, जरांगे असं म्हटले की मागे जे काही झालं ते सगळं विसरून तुम्ही अंतरवाली सराटीमध्ये या, तुम्हाला काही त्रास होणार नाही. पुन्हा एकदा चर्चा करू. तुम्ही जाणार चर्चा? हे बघ, त्रास बिसला घाबरणारा प्रवीण दरेकर नाहीये. आम्ही लाट्या खाट्या, आंदोलनं, रेल्वे अडव, रस्ता रोक, पोलिसांशी संघर्ष केलाय, मार खाल्लाय, त्याच्यामुळे त्रास बीस नाही. मी एकटा येईन. हे घाबरणारी अवलाद आमची नाहीये. पण तुम्हाला तिथे याही कुठली प्रवृत्ती, एक काय, मी मराठा समाजाचे भाजपचे सगळे आमदार 50-60 घेऊन येतो. तुम्ही पहिलं जाहीर करा, याच्यामध्ये देवेंद्रजींची काही चुकी नाही. देवेंद्रजींनी मराठा समाजाला हे या गोष्टी दिलेल्या आहेत, ही जाहीर कबुली द्या. मी एकटा काय 50 लोक येतो. त्याच्यामुळे तुमच्या पायाशी यायचं, आम्ही हातावर घडी घालून बसायचं, तुम्ही तिथनं डिक्टेट करणार, मीडिया राज्यात बोलवणार, हे जरा थांबवा. लोकांच्या लक्षात आलेलं आहे ते. आणि चर्चा सरकारकडे होत असते, चर्चा मंत्रालयात सरकारी दरबारी होईल, चर्चा सह्याद्रीवर त्या ठिकाणी होईल. आपण या ना, आपल्याला स्पेशल आम्ही हेलिकॉप्टर पाठवतो सरकारी पाहुणचार म्हणून. परंतु माझ्या पायाशी बरं आले सगळे ना, आणखी यावी असेल आणखी सगळे येतो, पण भूमिकेत संशय वाटेल असं काही होऊ नये, हे तमाम
मराठा समाज जो बोलत नाही त्यांच्या मनात आहे ती भावना या ठिकाणी मी व्यक्त केली. याचा अर्थ मला असा म्हणायचं आहे की चालवताय तुम्ही जे काही सांगताय त्यातून असं दिसतंय की एकंदर हे आंदोलन प्री प्लॅन आहे किंवा त्याला कुठेतरी जाणीवपूर्वक 100% मला सांगा, जरांगे आंदोलनापासून आजपर्यंत पवार साहेबांवर काय बोलले? पवार साहेबांची भूमिका काही विचारलं? परवाच्या बैठकीला का आले नाहीत विचारलं? मुख्यमंत्री असताना पवार साहेबांनी काहीच केलं नाही यावर एखादा चकार शब्द काढला? पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आली, त्याने काय भूमिका निभावली एक प्रश्न विचारला? उद्धव ठाकरे साहेबांचं 2.5 वर्ष सरकार होतं, 2.5 वर्षात सगळे शांत होतं, त्यावेळेला एक प्रश्न त्यांना विचारला का? उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाच्या नेत्यांना काय वागणूक दिली हे कधी त्यांनी पाहिलं का? काँग्रेस नेते नरोवा कुंजरोवा भूमिका घेत आहेत, त्यांची भूमिका काय हे कधी त्यांना विचारलं का? आणि मग सरकार तर 3 पक्षाचंच आहे. सरकार म्हणून एखादी गोष्ट विचारली आम्ही समजू शकतो. देवेंद्र फडणवीसने काय घोडं मारलंय तुमचं की देवेंद्र फडणवीस? मला वाटतं हे योग्य नाही आहे. ते शांत बसतात, ते राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांचा शांतता बसणं, शांततेची भूमिका, त्यांचा संयम ही देवेंद्र फडणवीसांची दुर्बलता आपण समजू नका. महाराष्ट्रातला मराठा समाज त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या मागे उभा आहे हे त्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. याचा अर्थ असा घ्यायचा का की तुम्ही आता म्हटलात की शरद पवारांच्या बाबतीत ते कुठच्याही प्रकारचे आरोप करत नाहीत. याचा अर्थ असा घ्यायचा की जरांगेंना शरद पवार हे एका अदृश्य शक्तीनं चालवत आहेत? मी तर हे विधिमंडळाच्या सभागृहात बोललो होतो की आंदोलन चालू असताना घटनाक्रम काय झाले, राजेश टोपे गेले, रोहित पवार गेले, हे विधिमंडळाच्या मी सभागृहात प्लॅटफॉर्मवर बोललेलो आहे आणि मला वाटतं त्याचे सगळे संदर्भ सगळ्यांना माहीत आहेत. आणि आंदोलनाचा रोख जर पहिल्या दिवसापासून आजपर्यंत जर पाहिला तर केवळ देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. मराठा समाजाचे नेते आमदार का बोलत नाहीत? तर कुठेतरी समाजाच्या हिताचं आंदोलन सुरू आहे, ते एकमुखी व्हावं, त्याच्यामध्ये दुही होऊ नये. कारण आतापर्यंत अनेक मराठा संघटना वेगवेगळ्या लढत होत्या, त्याच्यामुळे एकवाक्यता नव्हती. त्याला त्या ठिकाणी छेद जाऊ नये या प्रांजळ भूमिकेतनं सारेजण आंदोलनात सोबत आहोत, त्या ठिकाणी जरांगींच्या सोबत आहोत. लोकसभेमध्ये अमोल कोल्हेंनी अशी भूमिका मांडली की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं. या भूमिकेला मागे जे बसले होते बीडचे खासदार त्यांनी सुद्धा समर्थन दिलं, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे. यावर जरांगेंना प्रश्न विचारला की तुम्ही ज्यांना पाठिंबा दिला किंवा पाठबळ दिलं होतं त्या बीडच्या बजरंग सोनवणेंनी या सगळ्या भूमिकेला पाठिंबा दिला, तर त्यावर असं ते म्हणाले की एखादी चूक झाली असेल तर ते आम्ही माफ करू. त्यामुळे राष्ट्रवादीच्या खासदारांनी घेतलेल्या भूमिकेला त्यांनी माफ केल्या. नाही, मला वाटतं मी आजही प्रश्न आरक्षण ओबीसीमधनं आरक्षण द्यावं का हे जरांगे साहेबांनी शरद पवार साहेबांना विचारावं, लेखी त्यांची पत्र घ्यावं. उद्धव ठाकरेंना काँग्रेसला विचारावं की ओबीसीमधनं आरक्षण द्यावं का. मग त्यांची नेमकी काय भूमिका येईल ना महाराष्ट्रातल्या जनतेसमोर, जी कळते महाराष्ट्रातील जनतेला, पण जरा रेकॉर्डवर येऊ द्या. त्याच्यामुळे त्या ठिकाणी पावण्याच्या काठीनं साप मारायचा अशा प्रकारची जी गोष्ट सुरू आहे ती मराठा समाजाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताची नाही. सर, मराठीमध्ये केंद्रामध्ये एक घडली आहे. नीती आयोगाच्या वरती सहयोगी पक्ष आणि इतर सहयोगी पक्षातील नेत्यांची नेमणूक करण्यात आली. मात्र यामध्ये शिंदेच्या शिवसेनेची आणि अजित पवारांच्या एकही सदस्याची निवड झाली आहे. कुठेतरी महायुतीच्या महाराष्ट्रातील मित्रपक्षांची उपेक्षा होते असा आरोप केला जातो. असं तुम्हाला वाटतं? आरोप करणाऱ्याला वाटतंय. आता संपूर्ण देश आहे, अनेक पक्ष आहेत आणि त्याची असणारी संख्या, त्या संख्याबळानुसार आवश्यकतेनुसार या नियुक्त्या होत असतात. आता कोण कसा अर्थ लावतो तो प्रत्येकाचा प्रश्न आहे. राज्य सरकारने बार बार म्हणजे मराठा आरक्षण बांद्र्यामधून खरं तर मुंबईमधून एक बातमी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मुंबईतून 25 जागा लढवेल अशी एक बातमी समोर आली. त्यामध्ये महत्वाचा विषय असा आहे की बांद्रा पूर्वमधून शिवसेनेचे सचिव
युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई निवडणूक लढवणार आहेत अशी एक बातमी समोर आली. आणि याला जोडून आता त्यांनी किती जागा लढवाव्यात, कोणी कुठे लढवावं, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मला थोडं विचारून जागाची संख्या निश्चित करणार आहेत किंवा कोणी कुठे लढवावं, हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्याच्यावर मी काय बोलणार. महाविकास आघाडीचे समान जागा लढण्याचा फॉर्म्युला ठरलाय, कसं बघताय? तर माझ्या बघण्याने त्यांचा फॉर्म्युला बदलणार असेल तर मी त्याच्याकडे तसं बघतो. त्यांच्या पक्षाचा विषय, समान घ्यायचे की एकाने 100 घ्यायचे, एकाने 150 घ्यायचे, ते ठरवणार आहेत ना. तुम्ही असं म्हणालात की मी अंतर्वलीला जाईल, तुम्ही या संदर्भात जरांगेंशी काही चर्चा करणार आहात का फोनवर जाण्यापूर्वी किंवा एकदा काय 10 वेळा जाईल. पहिलं त्यांनी देवेंद्रजींना टार्गेट करण्याची भूमिका सोडून द्यावी. देवेंद्रजींचा सगळ्या गोष्टीशी संबंध नाही. त्या ठिकाणी देवेंद्रजींनी जे प्रामाणिकपणे समाजासाठी केलंय त्याची जाहीरपणे कबुली द्यावी. केवळ मी एकटा नाही, भारतीय जनता पक्षाचे 50 मराठा समाजाचे आमदार घेऊन जाईल. आम्हाला काही मानपानाची आवश्यकता नाही, आम्हाला कुठलाही युगो नाही. आम्ही समाजाच्या हितासाठी त्यांच्या बरोबरीनं किंवा एक पाऊल पुढं जाऊन कृती करणारे कार्यकर्ते आहोत. परंतु माझ्या पायाशी यावं, अरे आले ना, सरकार किती आले, मंत्री आले, 1-1 डझन आले, स्वतः दस्तूरखुद्द राज्याचे मुख्यमंत्री आले, सगळे आलेत ना. आता किती वेळ एखादा विषय त्या ठिकाणी कशा पद्धतीनं घ्यावा. मला वाटतं आंदोलन उभं करणं सोपं असतं, आंदोलनाचं यश त्या ठिकाणी चर्चेतनं, समन्वयातनं एका लॉजिकल इनला आणायचं असतं. ते समजणे. मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी असं म्हटलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये 80 जागांपेक्षा एकही जागा तुम्ही घेणार नाही, विदर्भात देखील आम्ही 12 ते 15 जागा लढू. नाही, धर्मराव आत्राम ही काय अथॉरिटी नाही आहेत. अजित पवार, देवेंद्रजी आणि एकनाथरावजी शिंदे 3 नेते एकत्रितपणे ठरवतील. त्याला आमच्या केंद्रीय नेतृत्वाची मान्यता मिळेल, त्यानंतर संख्या ठरणार आहे. आता प्रत्येकाला वाटतं आम्ही 100 लढवाव्या, कोणाला 125 लढवाव्यात. हा प्रत्येक जणाचं मत आहे, नेत्याचं मत आहे. आणि मला वाटतं या संदर्भात देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की बाबा अशा प्रकारची वक्तव्य आपण जाहीरपणे चव्हाट्यावर बोलू नयेत. पक्षांतर्गत जेव्हा नेत्यांची बैठक होईल त्यावेळेला याच्यावर नेते निर्णय घेतील. आपण अशा प्रकारच्या अपेक्षा मागण्याने विसंवाद होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे, ते सगळ्यांनी घ्यावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.